आज मातृदिन आहे. आपल्या आईबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र आईबद्दलची ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. तिच्या उपकारांची परतफेड कधीच करता येणार नाही. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. भरकटल्यावर वाट दाखवतेस तू आई, तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही. तुझं अव्याहत प्रेम होणार नाही कमी, तुझीच प्रेरणा देते आयुष्याची हमी. आई या पृथ्वी तलावरचं सगळ्यात निस्वार्थी असं हे नातं. संसाराचा गाडा हाकताना आपल्या पिलांना त्याचे चटके सोसू न देणारी आई, कौतुकाचा वर्षाव करणारी मात्र चुकल्यावर कान पकडणारी आई, दुःख झेलूनही डोळ्यातलं पाणी लपवणारी आणि मुलांच्या आनंदात समाधान मानणारी आई. आईविषयी किती किती बोलावं, शब्द अपुरे पडतील. मात्र ही माय स्वतः केलेल्या उपकारांची कधीच जाणीव करून देत नाही. या भूतलावर आईची अनेक रूप दिसतात. चोचीतून आपल्या पिलांना खाऊ घालणारी, पोटाशी धरून अन्नासाठी वणवण करणारी प्राणी पक्ष्यांमधली आई सुद्धा खंबीरपणे आपल्या पिलांचा सांभाळ करते. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप. आज काळ बदलला. उंबरठा ओलांडून स्त्रीनं अनेक क्षेत्र कवेत घेतली. तिच्यातली आई मात्र शाश्वत राहिली. आपल्या मुलांसाठी शेतात राबणारी, लहानग्यांच्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करून रोज लोकलनं प्रवास करत आई पण निभावताना पाहिलं की वात्सल्य आणि त्यागाची मूर्ती म्हणजे आई असल्याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. धकाधकीच्या जीवनात आज कुटुंब व्यवस्था एका खोल दरीच्या टोकावर उभी असताना अनेक माता आज वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या या मातांना त्यांच्या मुलांचं प्रेम न मिळणं, त्यांचा सांभाळ न करणं ही एकंदरच समाज आणि कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीनं चिंतेची गोष्ट आहे. आई या निस्वार्थी नात्याला जपण्याची जबाबदारी आज तुमची आमची सर्वांचीच आहे. कारण आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. अलीकडच्या काळात मोबाईलमध्ये आपलं बालपण हरवून टाकणारी मुलं आपल्याला सर्रास दिसतात. पण अशाही काळात आपलं जगणं समृद्ध करणारी वाचनाची आवड जपतेय ती अकोल्यातली 4थ्या इयत्तेतली अवघ्या 10 वर्षांची चिमुरडी गार्गी भावसार. तिने आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधली 1500हून अधिक पुस्तकं वाचली आहेत. गार्गीच्या या वाचन आवडीविषयी नमस्कार. तुमच्या दोघींचंही 9:30च्या बातम्यांमध्ये स्वागत. आणि तुझं अगदी मनापासून अभिनंदन. तू 1,500 पुस्तकं वाचलीस ना आतापर्यंत? हो. मग तुला ही वाचनाची आवड कशी काय निर्माण झाली ग लहानपणी? म्हणजे मी जेव्हा अगदी लहान होते, माझे आई बाबा आणि इतरही सगळेजण, मला आजूबाजूचे माझे नातेवाईक मला सतत पुस्तकं वाचताना दिसायचे. अच्छा. आणि तसं तर मग माझी आई मला खेळताना, झोपताना पुस्तकं वाचून दाखवायची. अच्छा. आणि जेवू घालतानाही ती पुस्तकं वाचून दाखवायची आणि गाणी कविता म्हणून दाखवायची. त्यामुळे मला आपोआप अक्षर ओळख झाली. अच्छा. कारण आई बोट ठेवून वाचून दाखवायची. आणि माझे दादा म्हणजे माझे मोठे काका, ते मला रोज पत्र पाठवत असतात. त्यांच्या पत्राच्या समोरच्या बाजूवर मुंगी या विषयावर 2 कविता असतात आणि मागच्या बाजूला घडलेलं सगळं लिहिलेलं असतं. आणि तेही सतत लिहितात किंवा वाचताना दिसतात. आणि मग ते तू वाचायचीस? हो. आणि त्यांचं लिखाण मी वाचायचे. आणि त्यांच्या लिखाणाची त्यांच्याकडे त्यांनी स्वतः शाळा या विषयावर लिहिलेले 1 लाखाच्या वर घोषवाक्य त्या सगळ्या कागदांची थप्पी मी पाहायचे. आणि मग नंतर मी माझ्या बाबांनी लायब्ररी लावलेली आमच्या घराजवळ आहे, काकासाहेब ठोंबरे वाचनालय. तर तिथे ते जायचे. तिथे पुस्तकं मला दिसायची. आणि जशी मी
थोडक्यात तुला लहानपणापासून सगळी आजूबाजूला पुस्तकं दिसत असल्यामुळे आणि आई सारख्या गोष्टी वाचून दाखवत असल्यामुळे तुला पुस्तकांची आवड निर्माण झाली. मग तू पहिल्यांदा कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला सुरुवात केलीस? पहिल्यांदा मी छोट्या मुलांसाठी असलेलं चित्र वाचन आणि छोट्या मुलांसाठी चित्र वाचनाची पुस्तकं असतात. माधुरी पुरंदरेंची छोट्या मुलांसाठी जसं राधाचं घर, यश अशी काही पुस्तकं आहेत. आमची शाळा हेही एक पुस्तक आहे. ते म्हणा मी नर्सरी वगैरे मध्ये स्टार्टिंगला वाचलं, थोडं नर्सरी जायच्या वेळेला, पण आधी राधाचं घर, यश अशी मी पुस्तकं वाचली आणि राजीव तांबेंचं बब्बड हे पुस्तक, ही काही पुस्तकं मी वाचली. बरोबर. मग आता ते तू लहानपणी वाचलंस, पण आता तू आता 10 वर्षाची आहेस, तर या एवढ्या 5-6 वर्षाच्या काळात तू एवढी पुस्तकं वाचलेली आहेस, तर तुझे आवडते लेखक आणि कवी कोण आहेत? कोणाची सगळ्यात जास्त पुस्तकं वाचली? सर्वात जास्त माधुरी पुरंदर यांची वाचलेली आहेत. कारण त्यांची पुस्तकं जेव्हा मी वाचते मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला सगळं काही सांगत आहे आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये माझं जे लाईफ आहे ते त्यांच्या पुस्तकांमध्ये सामावलेलं असतं. अच्छा, म्हणजे तुझ्या लाईफची तू ते रिलेट करतेस म्हणून तुला ते आवडतं. हो ना. मग आणि कविता पण वाचतेस? हो, कविता पण वाचते. अच्छा, बरं. मग आता एवढं तू वाचतेस तर तू स्वतः पण आपण पण असं काहीतरी लिहावं असं वाटतं का तुला? हो, वाटतं ना. लिहितेस मग तू? हो, लिहिते. काय काय लिहिलंयस? आतापर्यंत मी आधी काही गोष्टी लिहिल्या, सुरुवातीला काही गोष्टी लिहून पाहिल्या आणि आता मी कविता सुद्धा लिहिल्या. अरे वा, किती कविता लिहिल्यास? आतापर्यंत 3-4 लिहिल्या. 3-4 लिहिल्यास. एखादी आठवते का तुला? हो, एक पावसावर केलेली आठवते. म्हणून दाखवशील? ओके. म्हण. आकाशात काळे काळे ढग आले दाटून, पाऊस त्यातून पडे असा जणू ढगच गेला फाटून. आकाशातून पाण्याची धार धो धो धबधबली, खेळणारी मुले सारी पाण्याने थबथबली. आकाशातून पाणी पडत होते धो धो धो, मधूनच वारा वाहत होता वेगात सो सो सो. काही वेळाने पाऊस थांबला, ढगही गेले, मधूनच सुंदरसे इंद्रधनु ते आले. पावसाच्या स्पर्शाने धरती अगदी मोहरून गेली, जणू इंद्रधनुला पाहून तिने हिरवी शाल पांघरली. श्रावण सरीच्या भेटीने सजली सर्व पाने फुले, हर्षाने नाचू गाऊ लागली सर्व मुली मुले. अरे वा, छान. मग तू आता एवढं वाचन करतेस ना, तर आपल्या ज्ञानात पण भर पडते असं तुला वाटतं का? का फक्त मनोरंजनच होतं? तसं माझं मनोरंजनही होतं आणि ज्ञानातही भर पडते. हो ना. हो. म्हणजे तुला काय काय ज्ञान मिळालंय असं वाटतं माधुरी त्यांच्या कथातनं? किंवा राजीव तांबे पण छान लिहितात, तू आता म्हणालीस, तर तसं तुझ्या नॉलेजमध्ये, ज्ञानामध्ये काय भर पडली असं वाटतं तुला? म्हणजे तुला काहीतरी माहिती झाली आहे त्याच्यामुळे? माहिती माधुरी पुरंदरे यांचे लिहिलेल्या पुस्तकातून नाही म्हणणार, पण त्यांच्या अनुवादित आणि संपादित पुस्तकांमधून मला ज्ञान मिळालं. त्यांनी संपादित केलेले वाचू आनंदाची पुस्तकं आहेत, ती वाचून मला विविध बोलीभाषेतल्या विविध शब्दांबद्दल माहिती झाली आहे. वेगवेगळ्या शब्दांसाठी असलेले शब्द कळले आहेत आणि त्यांनी अनुवादित केले हॅनाची सुटकेस हे पुस्तक. त्यातून मला दुसऱ्या महायुद्धामुळे लोकांना भोगावे लागणाऱ्या परिणामांबद्दल माहिती झाली. व्हेरी गुड, खरंच छान. म्हणजे तू असं सगळ्या प्रकारचं लिखाण वाचतेस, म्हणजे वाचायचं म्हणून नाही वाचत, तर त्याच्यातनं आनंद घेतेस, त्याची माहितीही तुला मिळते, ते खूप छान आहे. आता आज मातृदिन आहे, तुझी आई पण इथे आलेली आहे, त्यामुळे मी मुद्दाम तुझ्या आईकडे वळते की खरोखर मातृदिन आपण कसा साजरा करावा, तर तो असा, आपल्या मुलीला अशा प्रकारचे संस्कार देऊन जर आपण मुलगी घडवली तर त्याच्यापेक्षा दुसरा आईला आनंद कुठला असेल. आणि आज बाय चान्स मातृदिन सुद्धा आहे आणि तुम्ही मायलेकीच इथे आलेत, तर तुम्ही तुमच्या मुलीची आवड तुमच्या लक्षात कसं आलं की हिला वाचायची आवड आहे किंवा ही जोपासू शकतो आपण आवड? ती जेव्हा लहान होती
तर म्हणजे जसं 6 महिन्याची असतानापासून तर तिला जेवू घालताना, खेळताना, झोपवताना तिला असे गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवायची. आणि विशेष म्हणजे आधी जी लहान मुलांची असते, जसं तिने सांगितलं राधाचं घर वगैरे, आणि विशेष म्हणजे चित्रवाचन. तर चित्रवाचनामधून तिला विशेषतः अशी प्रेरणा मिळत गेली की, आणि चित्रामधून मग चित्रवाचन करताना त्या चित्राचा अर्थ लावणे, हे चित्र कशाचं आहे, यातून तुला काय समजतं, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडून तिला अक्षर ओळख करून देण्याकडे, मग जेव्हा 2 वर्षाची वगैरे झाली तर अक्षर ओळख करून देण्यासाठी म्हणून मग तिला जेव्हा वाचून दाखवायची तर त्या अक्षरावर किंवा त्या शब्दांवर बोट ठेवून तिला वाचून दाखवायची आणि ती त्याच्याकडे लक्षपूर्वक बघायची. आणि मग त्यामुळे कसं की तिची ती एकाग्रता, तिचा तो इंटरेस्ट, आवड वगैरे तिची पाहून आम्ही पण मग तिला जास्तीत जास्त वाचन वगैरे करून दाखवायचं. आणि केवळ मीच नाही तर तिचे बाबा सुद्धा तिला सतत वाचन वगैरे करून दाखवायचे. आणि त्यातून तिची मग ती जी वाचनाविषयीची आवड आहे, पण आवड तिची निर्माण झाली, पण पुस्तकं तिला देणं किंवा तिला चांगलं चांगलं साहित्य जे मुलांवर संस्कार करायला असं देणं, हे पण काम तुमचंच असतं, आई वडिलांचं असतं. लहान मुलांना त्या वयात कळत नसतं. तर ही मदत सुद्धा तुम्ही कशी केलीत तिला? आम्ही म्हणजे कसं की आधीपासून तिच्या बाबांनाही खूप वाचनाची आवड आहेच. आणि सतत म्हणजे ते जेव्हाही कुठे तिला घेऊन जायचे फिरायला वगैरे, तर लहानपणापासून ते तिला बोट आधी कडेवर, म्हणजे जेव्हा लहान होती ती लहान, तरी पण कडेवर घेऊन ती लायब्ररीत, ग्रंथालयात घेऊन जायचे तिला. आणि तिथे ते स्वतःसाठी जे पुस्तक घ्यायचे तर तिला पण असं बाल साहित्य वगैरे अशी जी पुस्तकं असली ती दाखवायचे, त्याविषयीची माहिती सांगायचे. आणि केव्हा केव्हा मी पण तिला घेऊन जायची. अजूनही तिला आम्ही नेहमी लायब्ररीमध्ये घेऊन जात असतो. आणि तिला नंतर मग आम्ही काही विकत आणून देतो, काही ऑनलाईन ती परचेस करते. आगाशी बोलताना कळलं की ती महाभारताचा सुद्धा खूप चांगला अभ्यास करते. हो, तिचं महाभारताचं म्हणजे तिने पूर्णपणे वाचन केलेलं आहे. आणि ज्या गोष्टी म्हणजे आम्ही असं हे केलं की आम्हाला माहिती नाही त्या ती आम्हाला सांगायला लागली. उदाहरणार्थ जसं की महाभारतामध्ये पांडव आहेत, तर आपल्याला पांडवांची पत्नी म्हणून द्रौपदी ही सर्वांना माहिती असते. परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक पांडवांच्या अजून कोण पत्नी आहेत, जसं अर्जुनाच्या मग द्रौपदी व्यतिरिक्त कोण पत्नी आहे, किती आहेत, त्या कोणत्या देशाच्या राजकन्या आहेत, कोणत्या राजाच्या मुली त्या आहेत, हे सर्व ती सांगायला लागली. आणि त्यांच्या शस्त्रांची नावं, जसं अर्जुनाच्या धनुष्यबाणाचं नाव काय असेल, जाणून घेण्याची पण तिला त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली. हो, ती उत्सुकता निर्माण झाली. आणि ती दुसरं म्हणजे ती माझ्याशी आणि तिच्या बाबांशी सुद्धा जेव्हाही रात्री समजा झोपायच्या वेळेस वगैरे आम्ही ती माझ्याशी चर्चा करते. आणि आज दिवसभरात काय वाचलं आहे ते सांगते. आणि त्याविषयी जर तिला काही प्रश्न पडले असतील तर ती तिच्या बाबांशी म्हणा किंवा माझ्याशी म्हणा, हे असं का, ते तसं का, तुम्ही सुद्धा पूर्ण करता. हा, आणि मग आमच्या परीने जितकं जास्तीत जास्त झालं तेवढे प्रश्नाचे उत्तर तिचे द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. बरं, आता तू मला सांग की तू एवढं छान वाचन करतेस, तू लिहायला पण लागलेस, तर तुला मोठं होऊन कोण व्हायचंय? मला तसं तर काही नक्की नाही माझं, पण मला कला क्षेत्रात किंवा साहित्य क्षेत्रात झालं काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी करायचंय. व्हेरी गुड, छान. आणि आता तू इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं वाचतेस, तू इंग्लिश आणि दुसऱ्या भाषातलं पण वाचतेस असं मला कळलं. तर तुला अजून कुठलं वाचायची इच्छा आहे मोठं होईपर्यंत? मोठं होईपर्यंत मला मोठे मोठे लेखक, मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं वाचायची आहेत. मला विविध बालसाहित्यातील विविध गोष्टी मला वाचायच्या आहेत. महाभारताबद्दल जेही काही मिळेल ते मला वाचायचं आहे. छान. म्हणजे तू वाचनाची आवड तुला पुढे जोपासायची आणि तुलाही असंच लिहित राहायचंय. आपण असं म्हणतो की वाचाल तर वाचाल, तर खरोखरच हिच्याकडे बघून ते आपल्याला हे करता येईल की खरंच ही म्हण अगदी परिपूर्ण आहे. आणि तुम्ही सुद्धा तिला साथ देताय, बालक पालक या दोघांची साथ असेल तर मला वाटतं अशा चांगल्या संस्कार आपण मुलांना देऊ शकतो. आणि म्हणूनच कदाचित ती इतकी छान घडली असेल. 1,500 पुस्तकं आता ती वाचलेत. तर तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुम्हालाही अगदी मनापासून मातृदिनानिमित्त इतक्या छान मुलीवर संस्कार केलेत त्याबद्दल शुभेच्छा.